तर मी चाललेलो आहे हॉटेलवर, कारण की हॉटेलवर आपल्याला ना साखरेचं पोतं आणायचं आहे. बाय. कुठे गेलीस जुन्नू? चालती बाहेर बाय गेली परत चाललेलं आहे आता हॉटेलवर, कारण की आपल्याला इथे आणायचं आहे साखरेचं पोतं. सगळ्यात पहिला गाडी स्टार्ट करूया आणि जाऊया डायरेक्ट हॉटेलवर. तर चला, मी आता चाललेलो आहे हॉटेलवर. गेलतो हॉटेलवरनं आपल्याला नवीन गाडी मिळाल्या आणि नवीन गाडी घेऊन चाललेलो आहे ते बसवायला. मंगळवार शहापूरमध्ये आहे देवस्थान. संध्याकाळचं वातावरण बाहेर आता जरा जरा अंधार पडायला चालू झालाय. थोडा थोडासा अंधार पडायला चालू झालेला आहे. मी चाललेलो आहे आता तिकडे मस्त वाटतं एकदम. थोडंसं गार वारं पण सुटलेलं आहे. तर मला आवाज आता येत असेल नाही येत असेल काय ब्लॉग एडिट करताना कळणार मला की मी काय बोलले ते तुम्हाला कळाले नाही कळाले. आहे पण मंदिरात आपण तिथून मंदिरात आता बाहेर मसोबा मंदिर आहे. ते मसोबा मंदिर आहे शहापूर मधलं ग्रामदेव. मसोबा मंदिर बघा कसलं भारी आहे. बाहेर पण इकडं पण आहे अजून. बॅक साईडला ना सगळ्या फॅमिली वगैरे या मसोबा मंदिरमध्ये कसं मंगळवारी वेळ पण फॅमिली वगैरे पण येतात बाहेरचं बोलून जेवण वगैरे पण वातावरण निर्माण कसलं शांत. आता सगळे शांत आहे. सकाळी तरी गर्दी असते पण आता संध्याकाळ झाल्या ना आता कोणच नाही आहे. बरोबर आज मला वेळ झाला आहे आणि संध्याकाळचं हवे पहिल्यांदा नंतर बसला ना सनसेट बघा पुढचा कसला भारी असेल. वातावरण बघा कसलं भारी तर बसायचं निवांत खूप भारी वाटते इथं. आणि आता ही जी यात्रा पण असते शहापूरची आणि कसं माझ्या मामाचंच गाव असल्यामुळे शहापूर यात्रेला पण आपण येतेच दरवर्षी आपण इथंच असते काही विषय नाही. आपण साखरेचं पत आणून टाकलेलं आहे इथं. आता आलेलो आहे मी चहा द्यायला. रात्री जवळ 10:30 लवकरच आले मी चहा द्यायला. ब्लॉग इथेच एंड करतो. जर ब्लॉग आवडला असला लाईक करा शेअर करा. जरा एक काम करा म्हणजे तुमच्या भावाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आपले दररोज 8 वाजता ना डेली ब्लॉग पडत असतात ते तुम्हाला पाहायला येतील. लवकर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.